शुभ संध्याकाळ सर्वांना. टुडेज आयुर्वेदाच्या एनटीटीच्या मराठी माध्यमाच्या या क्लासेसमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि हे आपलं 7वं सेशन आहे किंवा 7वं लेक्चर आहे असं तुम्ही म्हणू शकता. मला वाटतं आपले 39 क्वेश्चन्सचं अनालिसिस म्हणूया किंवा डिसेक्शन म्हणूया, मी त्याला डिसेक्शन असं छान शब्द वापरतो. तेवढे आपले 39 क्वेश्चन्स झालेले आहेत आणि आता पुढचं जे आहे ते आपण लवकरच बघणार आहोत. त्यामध्ये प्रामुख्याने थोडं गतीने आपल्याला जायचंय, कारण की 10 लेक्चर मध्ये संपवायचे आणि आपले आता 39 क्वेश्चन झालेत. आपण आता पुढचं टार्गेट जे पकडले ते 50 क्वेश्चन्स पकडले. तर भरभर जाऊया आणि हा सिलेबस थोडा लवकर कव्हर अप करावा अशी माझी स्वतःची इच्छा आहे. तर क्वेश्चन नंबर 39 पर्यंत मागच्या लेक्चर मध्ये झाले होते आपले, मला वाटतं. ठीक आहे, 39 आपण रिव्हिजन घेऊया जेणेकरून आपल्याला एक क्वेश्चन परत घेते. 39 क्वेश्चन्स. क्वेश्चन आय डी आहे 171097. एक मार्कासाठीचा प्रश्न आहे, मॅच द पेअर्सच्या लेवलचा क्वेश्चन होता आणि याच्यात डिफरंट डिफरंट लेवल ऑफ थ्योरीज आणि हे त्याच्यात टाकलेले आहेत. तर लिस्ट 1 आहे मेमरी लेवल, अंडरस्टँडिंग लेवल, रिफ्लेक्टिव्ह लेवल, डायनॅमिक मॉडेल ऑफ ऑटोनॉमी. मग हे कोणी कोणी सांगितले? तासिनारी, मॉरिसन टीचिंग मॉडेल, बिगी अँड हंट मॉडेल आणि बार्बेशियन मॉडेल. तर ह्यामध्ये आपल्याला बघायला असं मिळतं की मेमरी मॉडेल हे हार्बेशियन मॉडेल यांनी सांगितलेलं आहे. अंडरस्टँडिंग लेवल हे मॉरिसन यांनी सांगितलं, रिफ्लेक्टिव्ह लेवल बिगी आणि हंट यांनी सांगितलं, डायनॅमिक मॉडेल ऑफ ऑटोनॉमी हे तासिनार यांनी सांगितलं. तर हे रीड अँड मेमराईज अशा पद्धतीचे क्वेश्चन आहे. डिफिकल्टी लेवल याची हाय आहे आणि मॅच द पेअर ह्या टाईपचे क्वेश्चन आहे. थोडंसं यामध्ये सपोर्टिंग नोट्स फ्रॉम द स्टडी मटेरियल आपण जे काही प्रोव्हाइड केलेलं आहे त्याच्यामधलं आहे. Memory level aligns with the Barbesian, focus on the recall and repetition, repetition. जे काय तुम्ही रिकॉल आणि रिपिटेशन करू शकता ते हार्बेशियन याच्यात सांगितले, त्याला आपण मेमरी असं म्हणतो. जसं बे एक बे, बे दुने चार असे जे आपण पाढे म्हणतो किंवा संस्कृतचे श्लोक म्हणतो, ते त्यामध्ये रिकॉल अँड रिपिटेशन या दोन्ही गोष्टी गरजेच्या असतात. अंडरस्टँडिंग ऑफ लेवल म्हणजे आता एखाद्या विद्यार्थ्याला आपण वाचाच्या एखादा श्लोक सांगला, तत्र वृक्ष लघु शीत सूक्ष्म खरं सूक्ष्म चलो अनिला, हा त्यांनी मेमराईज केलं. म्हणजे काय केलं? मेमरी लेवल केली, म्हणजे ती हार्बेरियन नावाच्या ज्या यांनी सांगितले त्याची लेवल झाली. अंडरस्टँडिंग लेवल मग त्याच्या प्रत्येक शब्दाचा अर्थ टीकेतून आपण जे विद्यार्थ्यांना समजून सांगतो, वृक्षाचा अर्थ काय आहे, लघुचा अर्थ काय आहे, तर ती लेवल म्हणजे अंडरस्टँडिंग लेवल अलाइन विथ द मॉरिशन्स मॉडेल एम्फोसाइजेस ऑन कॉम्प्रिहेन्शन. मग त्यात थोडं थोडं त्याच्याबद्दल समजायला लागतं की वृक्षाचा अर्थ काय होतो. त्यानंतर रिफ्लेक्टिव्ह लेवल अलायन्स विथ द बिगी अँड हंट क्रिटिकल थिंकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंग. मग आता एखाद्या व्यक्तीमध्ये समजा जर वृक्ष गुण वाढलाय तर काय होतं हे जेव्हा तुम्हाला समजायला लागेल, तर मग तुम्ही त्याला स्निग्ध गुणाची चिकित्सा द्यायला लागेल. म्हणजे काय? क्रिटिकल थिंकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंग त्याच्यात आलं. मग एखाद्या व्यक्तीमध्ये समजा त्वचेमध्ये वृक्षता आलेली आहे, तर मग अशा व्यक्तीमध्ये स्निग्धता आणण्यासाठी अभ्यंग हे स्निग्ध गुणात्मक क्रिया करायला हवी. ही जी आपण चिकित्सा वापरतो ती कशाच्या म्हणजे त्या विद्यार्थ्यांमध्ये काय तयार झालेलं आहे? क्रिटिकल थिंकिंग. हा, आता तेल कुठलं वापरायचं आणि तेल हेच का वापरायचं, सहचर तेल डोळे झाकून सगळ्यांना वापरायचं, म्हणजे हे झालं डायनॅमिक मॉडेल फॉर लर्नर्स ऑटोनॉमी. इट्स क्रेडिटेड टू तासिना. म्हणजे सगळ्यात पहिले तुम्हाला वाताचे गुण माहिती पाहिजे, त्याचा श्लोक माहिती पाहिजे. तत्र वृक्ष लघु जो काही श्लोक आहे तो. ठीक आहे. तत्र वृक्ष लघु शीत खरं सूक्ष्म चलो अनिला, हा श्लोक पाठ करायचा. हा झाले हर्बेशियन म्हणजे मेमरी मॉडेल.
अंडरस्टँडिंग लेवलमध्ये त्या प्रत्येक गुणाबद्दलची माहिती टीकेतून समजून घ्यायची म्हणजे मोरेसन मॉडेल. त्यानंतर रिफ्लेक्टिव्ह लेवल, अलायन्स विथ द बिगी अँड हंट, क्रिटिकल थिंकिंग डेव्हलप करायची. म्हणजे मग ते जे गुण वाढलेलं आहे त्वचेच्या ठिकाणी वृक्षगुण, तर त्याची जी लेवल आहे ती कमी करण्यासाठी आपल्याला स्निग्ध गुणाची चिकित्सा करायला पाहिजे, म्हणजे अभ्यंग करायला पाहिजे. हे सगळं झालं कशामध्ये, क्रिटिकल थिंकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मेथड. त्यानंतर डायनॅमिक मॉडेल, मग त्यामध्ये जर तुम्हाला पेशंट सामतेचा आहे की निरामतेचा आहे हे बघण्याची गरज नाही पडली पाहिजे, म्हणजे ऑटोमॅटिकली तुमच्या मनात असं तेल येतं, ते म्हणजे सहचर तेल. त्याच्या फलश्रुतीमध्ये ते आंबातामध्ये सुद्धा चालतं आणि ते संधिवातामध्ये सुद्धा चालतं. अशा पद्धतीने हा 39 क्वेश्चन आपण सोडवलेला आहे. पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 40. क्वेश्चन आयडी आहे 171072. मार्क्स 1 मार्कासाठी आहे. फिल इन द ब्लँक्स एक क्वेश्चन आहे. रीडिंग इज a very required skill for human activities, an artificial activity that requires expert teaching, an artificial evolutionary adaptation, an innate skill that all beings can act upon at any time. In this section, discussing the language development, literacy, reading, and the nature of reading is described as reading is artificial activity that requires explicit instructions and practice. तर याचं ऑप्शन जे आहे सेकंड आहे, अन आर्टिफिशियल ऍक्टिव्हिटी दॅट रिक्वायर्स एक्सप्लिट टीचिंग. जर तुम्हाला व्यवस्थित शिकवलं की काय करायचं आहे तर त्यामध्ये तुम्ही ते वाचून त्याबद्दलचं ज्ञान अर्जित करू शकता. एखाद्याला आपण चायनीज भाषेचं एखादं पुस्तक दिलं तर तो वाचू शकतो का, जॅपनीज भाषेचं पुस्तक दिलं तर वाचू शकतो का. एखाद्या 10व्या वर्गाच्या विद्यार्थ्याला ज्याला संस्कृतचं ज्ञान अजिबात नाही आणि त्याला तुम्ही अष्टांग हृदयाची टीका वाचायला दिली किंवा चरक संहितेची टीका वाचायला दिली, त्याला कळणार आहे का, नाही. मग त्याला काय लागणार आहे, अन आर्टिफिशियल ऍक्टिव्हिटी दॅट रिक्वायर्ड एक्सप्लिट टीचिंग, त्याला टीचिंगची गरज आहे. ठीक आहे. एक्सप्लेनेशन, अनलाइक स्पीकिंग दिस इज इननेट, रीडिंग इज नॉट नॅचरल, मस्ट बी एक्सप्लिसिटली टॉट, ती त्याला शिकवावी लागते. द ब्रेन मस्ट रिकॉग्नाइज एक्झिस्टिंग सर्किट्स like visual and language area to acquire reading skills, a concept supported by cognitive scientists. म्हणजे एखाद्या सुज्ञ व्यक्तीला ज्याचे सगळे इंद्रिय हयात आहेत, चांगले आहेत, अशा व्यक्तीला जर तुम्ही ब्रेन लिपी वाचायला सांगितली तर त्याला ते करता येणार आहे का, नाही. पण ब्रेन लिपी जी आहे ती अंध व्यक्तीला शिकवली जाते, तर त्या व्यक्तीनेच ती करून घ्यायची असते. उदाहरणार्थ अजून एक उदाहरण सांगतो. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला जर्मन लँग्वेज शिकवतो तर जर्मन लँग्वेज मधले जे काय वोकॅब्युलरी आहे ती वोकॅब्युलरी जर तुम्हाला माहितीच नसेल तर ती तुम्ही वापरून एखादं पुस्तक जर्मन मध्ये असेल ते वाचू शकताय का, नाही. तर मग हे काय करावं लागेल, तुम्हाला अक्वायर्ड करावं लागेल. आर्टिफिशियली नॅचरली होतं का, नाही. तुम्हाला कोणीतरी शिकवावं लागेल, तुम्ही जर्मनचा क्लास लावावा लागेल, म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला ते शिकवणं गरजेचं आहे. To acquire the reading skill, a concept supported by cognitive scientists and mentioned in the study material. Incorrect option काय, very required skill. वेग आहे, नॉन टेक्निकल ऍक्युरेट आहे. वेग म्हणजे याचा काही संबंध नाही. व्हाईल रीडिंग मे बी कॉल्ड एज अ इव्होल्युशनरी अडॅप्टेशन इन सम थ्योरी. आपण जे मटेरियल दिलेलं आहे स्टडी मटेरियल त्यामध्ये एम्फसाइजेस एक्सप्लिट टीचिंग नॉट इव्होल्युशन. एक्सप्लिट एक्सप्लिसिट टीचिंग हेच गरजेचं आहे, इव्होल्युशन गरजेचं नाही. रीडिंग इज नॉट इनेट लाईक स्पोकन लँग्वेजेस. फायनल आन्सर आपलं सेकंड आहे. अशा पद्धतीने हा सोप्या पद्धतीचा आणि थोडस नॉलेज असल्याचा क्वेश्चन आहे, इझी कॅटेगरीचा क्वेश्चन. आता 41 नंबरचा क्वेश्चन पण परत आहे. हा सोपा क्वेश्चन आहे. 171014. द वर्क मॉडेल ऑफ लर्निंग इज गिवन बाय कान, फ्लेमिंग, बँड्युरा आणि पिगेट. तर सगळ्यांना माहित आहे फ्लेमिंग यांनी हा दिलेला आहे, नील फ्लेमिंग यांनी दिलेला आहे. त्याच्यामध्ये बी मध्ये व्हिज्युअल, ए मध्ये ऑडिटरी, आर मध्ये रीडिंग, के मध्ये कायनेस्थेटिक. तर अशा पद्धतीनं फ्लेमिंग हे जे काही सायंटिस्ट होते, नील फ्लेमिंग, NEIL, नील फ्लेमिंग हे या व्यक्तीने वर्क मॉडेल हा दिलेला आहे.
ठीक आहे. आता हा प्रश्न आपण इथंच थांबूया. पुढचा प्रश्न आहे 42 नंबरचा प्रश्न आहे. क्वेश्चन आयडी आहे 17110171005. The pre-active stage of teaching is related to action and reaction, testing, fixing of the goals, feedback. अशा पद्धतीचे जे काही आहे, तर हा प्रश्न अजून सोप्या पद्धतीचा आहे. इन द सेक्शन ऑन द थ्री स्टेज ऑफ टीचिंग, प्री-active, interactive and post-active is defined as the pre-active stage involves all the planning activity that occurred before actual classroom teaching begins, and including setting of the instructional objectives, preparing lesson plans, and organizing content. तर हे प्री टीचिंग इज रिलेटेड विथ ऍक्शन रिएक्शन हे येणार आहे का, टेस्टिंग येणार आहे का, फिक्सिंग ऑफ द गोल्स येणार आहे का? तर फिक्सिंग ऑफ द गोल्स म्हणजे काय, आपल्याला लेसन प्लॅन बनवायचे असतात, आपल्याला ऑर्गनायझिंग कंटेंट बनवायचं असतं, आणि इन्स्ट्रक्शनल ऑब्जेक्टिव्ह आपल्याला ठरवायचे असतात. तर हे फिक्सिंग ऑफ द गोल हे याच्यामध्ये ना, फीडबॅक आपण नंतर घेतो, ते पोस्टमॅन. टेस्टिंग हे इंटरॅक्टिव्ह याच्यात येणार, आणि ऍक्शन आणि रिएक्शन हे इंटरॅक्टिव्ह याच्यामध्ये येणार. तर आपण परत बघूया. इंटरॅक्टिव्ह मध्ये ऍक्च्युअल क्लासरूम टीचिंग, पोस्ट ऍक्टिव्ह मध्ये इव्हॅल्युएशन अँड फीडबॅक, आणि प्री ऍक्टिव्ह मध्ये प्लॅनिंग फेज, सेटिंग ऑफ द गोल्स, सिलेक्टिंग कंटेंट, डिफायनिंग अँड इन्स्ट्रक्शनल ऑब्जेक्ट. क्लिअर क्लिअर सोपा प्रश्न आहे, अजिबात घाबरून जायचे नाही. असे सोपे प्रश्न आपल्याला हेरायचे आणि ते पहिले सोडवायचे. पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 43. क्वेश्चन आयडी आहे 1711098. मार्क्स आहेत एक. नो निगेटिव्ह मार्किंग इज देअर. विच ऑफ द फॉलोइंग थिंकर्स आर असोसिएटेड विथ क्रिटिकल पेडागॉजी. तर हा पण सोपा प्रश्न आहे आणि याच्याबद्दल तुम्ही वाचणं गरजेचं आहे. तर क्रिटिकल पेडागॉजी बद्दल पॉलो फ्रेरे, हेनरी गिरॉक्स, लॉग्रॅन, अलेक्झांडर कॅप. तर आता आपण याच्याबद्दल डायरेक्टच वाचून घेऊया की कुणी काय काय सांगितलंय. तर पहिलं आहे थिंकर असोसिएटेड विथ क्रिटिकल पेडागॉजी. पॉल फ्रेरे यांनी सांगितलेलं आहे. इट्स कॉल्ड एज द फादर ऑफ क्रिटिकल पेडागॉजी. पॉलो फ्रेरे असं त्याचं नाव आहे. इम्पोसाइज डायलॉग, एम्पॉवरमेंट, एज्युकेशन एज अ टूल फॉर लिबरेशन. आता दुसरं आहे हेनरी गायरॉक्स. एक्सटेंडेड extended extended Farrell's work promoted critical pedagogy in the context of social justice and democratic education. ठीक आहे. तर नॉट असोसिएटेड विथ द क्रिटिकल पेडागॉजी. मग याच्यामध्ये कोणी कोणी नाही सांगितलेलं आहे ते बघूया. लॉकेरन यांनी नाही सांगितलं. मग त्यांनी काय सांगितलं, नोन फॉर द वर्क ऑन द रिफ्लेक्टिव्ह टीचिंग. रिफ्लेक्टिव्ह टीचिंग बद्दल यांनी माहिती सांगितली जे आपण मगाशी बघितलं त्या लेवल. त्यानंतर नॉट क्रिटिकल पेडागॉजी. अलेक्झांडर कॅप पॉइंट इन द टर्म्स ऑफ अँड्रागॉगी. आता कॅप यांनी काय सांगितलं, अँड्रागॉगी. अँड्रागॉगी सांगितले म्हणजे त्यांनी पेडागॉगी बद्दल नाही सांगितलं. मग त्यांनी काय सांगितलंय, तर अडल्ट एज्युकेशन बद्दल सांगितलं. आता आपल्याला जे दोन ऑप्शन्स आहेत, कुठले कुठले, पॉलो व्हॅरे आणि हेनरी गारल्स, हे कशा कशात आहेत, ए आणि बी, हे फर्स्ट नंबरच्या ऑप्शन मध्ये आहेत. आणि अशा प्रकारे आपला हा पण प्रश्न सुटलेला आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 44. क्वेश्चन आयडी आहे 1711035. व्हॉट इज द मेन पर्पज ऑफ इस्टॅब्लिशिंग रूल्स and routines in the classroom? To create a structured in पहिला है to create a structured environment, to discourage the student engagement, to create a restricted environment, to create an artificial environment. The rules and routines in the classroom हे structured environment, clear options आहेत. रेस्ट्रिक्टेड करू शकतो का नाही, डिस्करेज करू शकतो का नाही, आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट क्रिएट करायचं का नाही, त्याला नॅचरली ठेवायचं जेणेकरून ते आपल्याला हे झाले पाहिजे, त्याला काय म्हणूया, कनेक्ट झाले पाहिजे विद्यार्थी. त्याच्यामुळं आपल्याला क्लिअर ऑप्शन आहे. हा पण प्रश्न इझी कॅटेगरीतला आहे आणि लवकर सोडवता येतो. जवळपास 10 सेकंदामध्ये आपण रीड केलं नाही आन्सर. आता क्वेश्चन नंबर 45 आहे. क्वेश्चन आयडी 1711082. मार्क्स आहेत एक आणि नो निगेटिव्ह मार्किंग.
who said the problem should be those which can be solved by the student using the intellect. तर प्रॉब्लेम्स जे सोडवायचे आहेत इंटेलेक्टनी, ते कोणी सांगितले? हंट, मॅकलम नॉवेल, टॅसिनारी आणि वुडवर्थ. आता तासिनारी जे आपलं ऑटोनॉमीसाठी आपण बघितलेलं मागाशी, तर ते कटलं, म्हणजे हा ऑप्शन नाही, आपण त्याला कट करूया. मी पेन घेतलाय, इनविजिबल इंक घेतली आहे. आता तासिनारी आपण मगाशी बघितलं की तो ऑटोनॉमीसाठी लागतो. वुडवर्थ बद्दल आपल्याला माहिती नाही. मॅक्युलम नॉवेल्स आपण बघितलेलं आहे. आणि याचा क्लिअर आन्सर आहे हंट. हंट बद्दल थोडं जर आपण वाचलेलं असेल तर तुम्हाला लक्षात असेल तर, in the sections on the reflective level of teaching and the problem solving approaches, the quote, the problems should be those which can be solved by the students using their intellect. ओके, तर पहिला ऑप्शन आहे हंट. तर ते आपल्या स्टडी मटेरियल मध्ये काय दिलेलं आहे? हंट एम्फसाइजेस दॅट टीचिंग at the reflective level must be present learners with the problem that challenge their thinking and can be solved using their own intellect, reasoning and insight. म्हणजे याच्याबद्दलची संपूर्ण इत्थंभूत माहिती, कशाबद्दलची? प्रॉब्लेम सॉल्विंग बद्दलची ही सगळी आपल्याला हंट या सायंटिस्टने दिलेली आहे. बर, आता हे जे आहे ते बाकी सायंटिस्टने दिली नाहीये, म्हणून त्याच्याबद्दल आपल्याला क्लिअर माहिती आहे. कासिनरी नाही आहे, वुडवर्थ नाही आहे, मॅक्युलम नॉवेल नाही माहिती, हंट हे माहिती आहे. हे पेडागॉगी संदर्भात आहे. रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ लर्निंग हे हंट याने सांगितलेलं आहे. आणि हे ऑटोनॉमी बद्दल आहे. नॉवेल हे पेडागॉगी बद्दल त्यांनी सांगितलेलं आहे. वुडवर्थ बद्दल आपल्याला माहिती नाही, पण आपल्याला एवढं माहिती आहे की हंट यांनी जे माहिती दिलेली आहे ते रिफ्लेक्टिव्ह लेवलचे जे वेगवेगळे पैलू असतात ते त्यांनी सांगितले. तर थोडासा कठीण आणि टू द नो टू द पॉइंट क्वेश्चन. तर परत इझी कॅटेगरीचे क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 46, क्वेश्चन आयडिया 1711059, 1 मार्क्स याच्यासाठी आहे. विथ रेफरन्स टू द इमर्जिंग टेक्नॉलॉजी, which of the following involves the addition of the computer assisted contextual layer of information overlaid on a real world context or situation. आता याला आपण थोडंसं समजू शकतो. ऍडिशन ऑफ कॉम्प्युटर कॉन्टेक्स्टुअल लेअर ऑफ इन्फॉर्मेशन ओव्हरलेड. मग याच्यात LMS येतं का? नाही. कॉम्प्युटर असिस्टेड इन्स्ट्रक्शन येतात का? नाही. कॉम्प्युटर मॅनेज इन्स्ट्रक्शन येतात का? नाही. याला आपण काय म्हणतो? ऑग्युमेंटेड रिअलिटी. जर तुम्ही फ्लिपकार्ट किंवा अमेझॉन वर शॉपिंग करत असाल तर त्याच्यात आता एक ऑप्शन आलेला आहे की तुम्ही तुमच्या घरातला जागा दाखवायची आणि तो वस्तू तिथं कशी बसेल त्याच्याबद्दलचं मोजमाप घेऊन ते कॅमेऱ्यातले ते ऍप्लिकेशन आहे, त्याला ऑग्युमेंटेड रिअलिटी असं म्हणतात. म्हणजे दोन्हींचा मिक्सचर आहे, रिअल वर्ल्ड कॉन्टेक्स्ट आणि कॉम्प्युटर असिस्टेड कॉन्टेक्स्ट. तर हे ऑग्युमेंटेड रिअलिटी बद्दल तुम्हाला माहिती असेलच, तरी एकदा आपण याच्यात थोडंसं वाचूया. ऑग्युमेंटेड रिअलिटी इन्व्हॉल्व्स overlaying the computer generated information like image, sound, data onto the real world environment, enhancing the user perception of reality. तर याच्यामध्ये हे लर्निंग मॅनेजमेंट सिस्टम ते येतच नाही. ते काय असतं? प्लॅटफॉर्म फॉर डिलिव्हरिंग अँड मॅनेजिंग ऑनलाईन कोर्सेस नॉट अबाउट द कॉन्टेक्स्टुअल वर्ल्ड. हे पण येत नाही. कॉम्प्युटर असिस्टेड इन्स्ट्रक्शन, CAI त्याला म्हणतो. इन्स्ट्रक्शन युझिंग द इन्स्ट्रक्शन युझिंग कॉम्प्युटर्स नॉट नेसेसरी रिअल वर्ल्ड कॉन्टेक्स्ट ओव्हरले. चौथा है कंप्यूटर मैनेज्ड इंस्ट्रक्शन रिलेटेड टू ट्रैकिंग एंड मैनेजिंग स्टूडेंट प्रोग्रेस नॉट इमर्सिव और कॉन्टेक्स्चुअल. क्वेश्चन नंबर 47, हा पण प्रश्न सोप्या कॅटेगरीतला होता. मला वाटतं हे जे 42-46 आता बघितले ते सोप्या कॅटेगरीतले. 3 प्रश्न उरलेत आपण बघतोय. क्वेश्चन नंबर 47, क्वेश्चन आयडिया 1710440. Which of the following are the factors that can be considered for managing diversity in the classroom? पहिला आहे मेक एफर्ट्स टू नो युअर स्टुडंट. दूसरा है मेंटेनिंग अ वर्किंग रिलेशनशिप विथ स्टूडेंट.
थ्रू कंसिस्टंट कम्युनिकेशन. तिसरा आहे अनवेअर ऑफ देअर स्ट्रेंथ्स अँड विकनेस. चौथा आहे शो इंडिव्हिज्युअल्स रिस्पेक्ट टू ईच स्टुडंट. पहिला आहे मेक एफर्ट्स टू नो युअर स्टुडंट्स. एक सेकंड. Which of the following are the factors that can be considered for managing delivery in the classroom? Managing diversity in the classroom. पहिला आहे मेक एफर्ट्स टू नो युअर स्टुडंट. दुसरा आहे मेंटेन वर्किंग रिलेशनशिप विथ स्टुडंट थ्रू कन्सिस्टंट कम्युनिकेशन. तिसरा आहे अनवेअर ऑफ देअर स्ट्रेंथ अँड विकनेस. चौथा आहे शो इंडिव्हिज्युअल रिस्पेक्ट टू इच स्टुडंट. तर याच्यातलं कुठलं करेक्ट आहे असं आपण बघतोय. पहिलं आहे मेक एफर्ट्स टू नो युअर स्टुडंट्स. हे बरोबर आहे का? तर बरोबर आहे. दुसरं आहे मेंटेन मेंटेन अ वर्किंग रिलेशनशिप विथ स्टुडंट थ्रू कन्सिस्टंट कम्युनिकेशन. हे पण बरोबर आहे. त्यानंतर शो इंडिव्हिज्युअल रिस्पेक्ट टू इच स्टुडंट. ठीक आहे, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे ए, बी आणि डी. आता सी का चुकीचं आहे? अनवेअर ऑफ देअर स्ट्रेंथ अँड विकनेस. आता याच्याबद्दल तुम्हाला माहिती असते तेव्हाच तुम्ही बाकी सगळं करू शकता. त्याला स्वॉट अनालिसिस असं म्हणतात. मी जेव्हा लेक्चर घेतो विद्यार्थ्यांचे किंवा त्यांना परीक्षेबद्दल सांगतो, तर तर त्यावेळेस मी त्यांना विशेष करून अम, 3 ते 4 गोष्टींबद्दल माहिती देतो. त्यामध्ये पहिल्यांदा येतं त्यांचं स्ट्रेंथ आणि विकनेस कुठले आहेत. तर याच्याबद्दल अनवेअर असणं म्हणजे हे चुकीचं ऑप्शन आहे. आता एक चुकीचं आणि बाकी सगळे जर बरोबर असतील तर आपल्याला ए, बी, डी हे ऑप्शन सिलेक्ट करायचं. तर ते आपल्याला पहिल्या नंबरच्या ऑप्शन मध्ये दिसतात. हा थोडासा ट्रिकी क्वेश्चन आहे. पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 48. क्वेश्चन आयडी आहे 171047 तर हा आपला मागच्या वर्षीचे जे 7,000 क्वेश्चन्स होते त्यामधला प्रश्न आहे. म्हणून हा हिरव्या रंगाच्या हायलाइटिंग कलर मध्ये आपण टाकलेला आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज अन इम्पॉर्टंट कंपोनंट फॉर जनरेटिंग रिक्वायर्ड नंबर ऑफ क्वेश्चन पेपर्स फॉर ऑन डिमांड एक्झामिनेशन सिस्टीम. ऑन डिमांड एक्झामिनेशन सिस्टीम मध्ये कुठल्या पद्धतीचे प्रश्न आपल्याला बघायला मिळतात, किंवा क्वेश्चन पेपर ज्याच्यात बघायला मिळतात. नंबर ऑफ क्वेश्चन पेपर्स म्हणजे 1, 2, 3, 4 प्रिव्हियस इयर. जसं आपण युनिक पब्लिकेशनचं पुस्तक सांगतो विद्यार्थ्यांना, त्यामुळे 2012 पासून तरचे सगळे प्रश्नचे क्वेश्चन पेपर बघायला मिळतात. तर हे ऑन डिमांड असं नाही की तुम्हाला सगळ्यांनाच अवेलेबल आहे. हा, तुम्ही डिमांड केली तर तुम्हाला ते उपलब्ध होतील. याला म्हणतात क्वेश्चन बँक. स्टडी मटेरियल इज अ डिफरंट, बुक्स इज अ डिफरंट, स्टुडंट एनरोलमेंट इज अ डिफरंट. तर हा क्लिअर कट आपला सोपा प्रश्न आहे. त्याला ODES असं म्हणतात. It clearly states a well-structured and diversified question bank is a key component for generating multiple versions of the question paper in on-demand examination system. त्याला क्वेश्चन बँक असं म्हणतात. क्वेश्चन बँक प्रोव्हाइड अ लार्ज रिपॉझिटरी. रिपॉझिटरी म्हणजे त्याच्यामध्ये काही डेटा स्टोअर असतो ऑफ व्हॅलिडिटी क्वेश्चन्स कॅटेगराइज बाय द टॉपिक, डिफिकल्टी अँड टाईप. म्हणजे कोणता मीडियम डिफिकल्टीचा आहे, कुठला हायर डिफिकल्टीचा आहे, असं. इनेबलिंग ऑटोमॅटिक अँड द फेअर जनरेशन ऑफ द क्वेश्चन पेपर्स. अशा पद्धतीचे आपल्याला प्रश्न असतात. अदर ऑप्शन्स लाईक स्टडी मटेरियल, बुक or the student enrollments are the supportive but not the core component of generating question.
मग याच्यामधून प्रश्न डायरेक्टली घेता येणार आहेत त्या पुस्तकामधून, किंवा स्टुडंटनी जर एनरोल केलं तर नाही घेता येणार आहे. एखादं स्टडी मटेरियल जसं आमच्या नोट्स आहेत एमटीच्या, त्याच्यातून डायरेक्टली क्वेश्चन पेपर येणार आहे का, तर नाही. जो काही क्वेश्चन बँक दिलेली असते 7,000 8,000, तर अशा पैकी एखादा प्रश्न येऊ शकतो. हा तुम्हाला, मला वाटतं आपल्या फ्री टेलिग्राम चॅनलवर पण प्रश्न होता, आणि आपल्या जे काही क्वेश्चन बँक आहे त्याच्यात पण हा क्वेश्चन होता. शेवटचं पण त्याच्यापेक्षा म्हणजे लास्ट बट नॉट द लीस्ट, क्वेश्चन नंबर 49, क्वेश्चन आयडी आहे 171039. मार्क्स आहेत एक. मॅच द लिस्ट 1 and 2. द क्लासरूम मॅनेजमेंट अप्रोच आहे, एक्सप्लेटरी अप्रोच, परमिसिव्ह अप्रोच, ऑर्थो ऑथोरिटेटिव्ह अप्रोच, बिहेवियरिस्टिक अप्रोच. मग त्यामध्ये बघा 1 2 3 4 असे आपले ऑप्शन्स आहेत. पहिला आहे प्रोव्हाइड्स अन एन्व्हायरमेंट ऑफ ऑटोनॉमी अँड फ्री एक्सप्रेशन बाय लर्नर, where in the teachers intervenes little and the learners express themselves. तर हा पहिला ऑप्शन आहे. दुसरा आहे टीचर एज्युकेटेड बाय प्लांटिंग the questions like seeds there are learners examine their own way to deal with the learners the material. तिसरा आहे consist of teachers role in encouraging learner to develop appropriate behaviors, preventing as well as resolving behavior related issues. चौथा आहे provide firm realistic boundaries in the compassionate way. In the approach, the teacher focuses on maintaining high standards and projecting genuine warmth. तर अशा पद्धतीचे जे काही अप्रोचेस आहेत. आता याचं आपण पहिल्यांदा मॅचिंग बघूया, म्हणजे हा प्रश्न सोपा होईल. एक्सप्लोरेटरी अप्रोच कधी येतो, तर टीचर प्लांट द क्वेश्चन्स लाईक सीड्स अँड प्रमोट्स इन्क्वायरी. दुसरा आहे परमिसिव्ह अप्रोच कधी येतो, तो प्रोव्हाइड ऑटोनॉमी अँड टीचर इंटरव्हेन्स लिटल. ऑथॉरिटेटिव्ह कधी येतो, द फर्म्स बाउंड्रीज अँड वार्मथ अँड हाय एक्सपेक्टेशन. आणि बिहेवियरिस्टिक अप्रोच कधी येतो, तर फोकसेस ऑन बिहेवियर शेपिंग इंटरव्हेन्शन अँड करेक्शन. आता आपला बघूया D3. तर D3 ज्यामध्ये आहे असे 2 क्वेश्चन्स आहेत, म्हणजे 2 ऑप्शन्स आहेत. एक ए, त्याचा आन्सर एचं 2 आहे आणि एचं 1 आहे. तर आपल्याला एचं जर आन्सर बरोबर माहिती असेल तर आपण सगळं खेळ इथं जिंकू शकतो. तर पहिला एचा आन्सर आहे एक्सप्लोरेटरी. एक्सप्लोरेटरी अप्रोच मध्ये आपल्याला क्वेश्चन विचारायचे आणि एक्सप्लोर करायला सोडून द्यायचे, म्हणजे प्रमोट्स इन्क्वायरी. तर हे जर सिम्पल लॉजिक लावलं तर तुम्ही याचं उत्तर शोधू शकता. बिहेवियर शब्द दोन्हीकडे सेम आहे, बिहेवियरिस्टिक अप्रोच. पण बिहेवियर पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्यामध्ये कुठं आहे का, तर तो आपल्याला तिसऱ्यामध्ये येतो, म्हणजे D3 आहे. आणि D3 असलेले ऑप्शन्स कुठले, तर D3 असलेले ऑप्शन्स 2, 1 आणि 3. आता त्यामध्ये आपण परत शोधू एच ऑप्शन करेक्ट कोणत्या याच्यात आहे. तर एच एक्सप्लोरेटरी, म्हणजे एक्सप्लोर कधी करणार, तर तुम्ही एखाद्या प्रश्न प्रश्न विचारायचा आणि मग बीज त्या बिया असं सोडायच्या, आणि त्याच्यामुळे जे काही वटवृक्ष येईल, दॅट अर्जेस लर्नर एक्झामिन देअर ओन वे टू डील विथ द लर्नर्स मटेरियल. म्हणजे त्याला क्युरियोसिटी तयार करून ठेवायची. बाबा रे, तुम्हाला वाताबद्दल माहिती आहे का, हो सर माहिती आहे. मग तुम्हाला हे माहिती आहे का, उड्डाण वायू आपल्या शरीरामध्ये बल देण्याचं कार्य करतो. मग विद्यार्थ्यांना काय कळेल की बल म्हणजे स्ट्रेंथ कशी उदान तयार करतो, मग हे तुम्ही एक्सप्लेन करायचं. मग हा झाला एक्सप्लोरेटरी अप्रोच. अशा पद्धतीने हा प्रश्न सुद्धा कठीण आहे, पण आपण तो सोडवू शकतो. याच्यातले उरलेले 2 जे आपण बघूया. परमिसिव्ह अप्रोच प्रोव्हाइड्स ऑटोनॉमी अँड टीचर इंटरव्हेन्स लिटल, म्हणजे त्याच्यात परमिशन घ्यायची गरज पडते विद्यार्थ्यांना. इंटरव्हेन जे आपण करतो, कोणाची परमिशन, तर टीचरची परमिशन घ्यावी. मग तिसरं आहे ऑथॉरिटेटिव्ह अप्रोच मध्ये फर्म बाउंड्रीज अँड वॉर्म अँड हाय एक्सपेक्टेशन. अशा पद्धतीने आपला एक शेवटचा प्रश्न उरलेला आहे, तो आपण कम्प्लीट करतोय. क्वेश्चन नंबर 5050, क्वेश्चन आयडिया 171090. अरेंज द फॉलोइंग स्टेप्स ऑफ द सेल्फ असेसमेंट प्रोसेस इन हरायकल ऑर्डर. तर त्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं कम्पेअरिंग
perspectives, evaluating one's own competencies, getting started, selecting components and descriptors. तर आपण एक लॉजिकली जर बघायला गेलो तर सगळ्यात पहिलं आपल्याला बघायला मिळेल गेटिंग स्टार्टेड, त्यानंतर सिलेक्टिंग कॉम्पोनंट आपल्याला हे झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्ही सुरुवात केली, त्यानंतर सिलेक्टिंग कॉम्पोनंट्स अँड डिस्क्रिप्टिव्ह, त्यानंतर कम्पेअरिंग पर्स्पेक्टिव्ह. म्हणजे मी आता हे घेतो, तर सगळ्यात पहिले आपण नंबर टाकूया. गेटिंग स्टार्टेड 1 नंबर, सिलेक्टिंग कॉम्पोनंट 2 नंबर, कम्पेअरिंग 3 नंबर आणि सगळ्यात शेवटी 4 नंबर. बरं, आपल्याला काही माहित नाहीत, इव्हॅल्युएशन तर आपण शेवटी करतो. तर ज्यामध्ये इव्हॅल्युएशन जे आहे ते मला वाटतं काहीतरी चुकते आपलं. हा, आपण पर्स्पेक्टिव्ह म्हणजे सगळे जे पैलू आहेत ते आपण इव्हॅल्युएशनच्या नंतर तपासू शकतो. तर आपला परत एक करेक्शन, म्हणजे आता माझ्या सांगण्यातलं करेक्शन मी परत सांगतो. तर सगळ्यात पहिले आपण सुरुवात केली, सिलेक्टिंग कॉम्पोनंट्स अँड डिस्क्रिप्टर्स 2 नंबर. त्यानंतर आपण काय केलं की आपण कम्पेअर केलं, आपण इव्हॅल्युएट केलं 3 नंबर, आणि सर्वात शेवटी पर्स्पेक्टिव्ह तपासले. परत एकदा सुरुवात केली, कंपोनंट्स सिलेक्ट केले, त्यानंतर कंपोनंट सिलेक्ट केल्यानंतर कॉम्पिटन्सी कुठल्या कुठल्या आहेत त्या इव्हॉल्व केल्या, आणि मग त्या इव्हॅल्युएट केल्यानंतर आपण त्या कम्पेअर केल्या. तर अशा पद्धतीने सी डी बी ए हे त्याचं आन्सर आहे. अशा पद्धतीने आपले सगळे प्रश्न इथं संपलेले आहेत. कोणाला काही डाऊट्स वगैरे असतील तर आपण ते हे करू शकतो. तरी सुद्धा ते एक्सप्लेनेशन बघूया. दिस सिक्वेन्स रिफ्लेक्ट्स अ लॉजिकल अँड स्कॅफोल्डेड self assessment process, starts with the orientation, select criteria, evaluate oneself and compared with the perspectives, peers, rubrics, mentor असं त्यामध्ये येतं. तर अशा पद्धतीनं आपलं आजचं सेशन, म्हणजे आजचं लेक्चर, मला वाटतं हे 7वं लेक्चर आहे. 7 लेक्चर आपण फ्री पूर्ण आपल्या युट्यूब चॅनलवर देणार होतो. तर अशा पद्धतीनं 7 जे लेक्चर्स आहेत आपण दिलेले आहेत. याच्या नंतरचे लेक्चर मला वाटतं 7 मिनिटाचे ट्रिम असलेले लेक्चर्स असतील युट्यूबवर, आणि आपल्या ऍप्लिकेशन मध्ये ते पूर्ण स्वरूपाचे लेक्चर्स असतील. मी याच्या आधी लेक्चर्स ऍप्लिकेशन मध्ये टाकले नव्हते, पण आता मी टाकणार आहे. आणि सर्वांना कडकडीची अशी विनंती आहे की तुम्ही अभ्यास लवकरात लवकर सुरू करून टाका. आता सप्टेंबर महिना आलेला आहे. तुमची परीक्षा नोव्हेंबर महिन्याच्या कुठल्याही आठवड्यात होऊ शकते, पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या. डिपेंड्स अपॉन पार्ट 1 कधी ओपन होणार, याची नोटीस कधी येते त्याच्यावर अवलंबून आहे. तरी दुसरा आठवडा आपण पकडून चालू, नोव्हेंबर आला, सप्टेंबर, ऑक्टोबर, म्हणजे 2च महिने आहेत. त्याच्यात परत दिवाळी असते. तर सर्वांनी अभ्यास करणं सुरू करून द्यायला पाहिजे. आणि जे रिपीटर्स विद्यार्थी आहेत त्यांनी क्वेश्चन बँक सोडवायला सुरू करा. 7,000 क्वेश्चन्स, एक 11,000 आपले जे टर्म्सचे जे आहेत ते वाचायला सुरू करा. आणि ज्या विद्यार्थ्यांनी एनरोल केलं नसेल त्यांनी लवकरात लवकर एनरोल करा, जेणेकरून तुम्हाला फुल ऍक्सेस आपल्याला देता येईल. तसं मी ह्या 6 महिन्यात कधीतरी एक दिवस फुल ऍक्सेस देत असतो सर्व विद्यार्थ्यांकरिता. एखादा चांगला मुहूर्त बघू, त्यावेळेस तुम्ही बघू शकता की आपल्याकडे कंटेंट कुठल्या लेवलचा आहे. सर्व गुरूंच्या आशीर्वादानं आणि मार्गदर्शनामुळं आपण आत्ता हे 50 प्रश्न संपवलेले आहेत. उरलेले 50 प्रश्न 3 लेक्चर मध्ये मी संपवणार आहे. थोडं गतीने जाणार आहे आणि लेक्चर्स थोडे मोठे असतील. मला वाटतं दीड दीड किंवा 2 2 तासाचे लेक्चर्स असतील. तर त्या 3 लेक्चरचे जे काही 7 7 मिनिटाचे जे पार्ट्स आहेत ते तुम्हाला युट्यूबवर उपलब्ध होईल, आणि पूर्ण लेक्चर्स आपल्या ऍप्लिकेशन मध्ये होतील. एवढंच मला सांगायचं होतं. टुडे आयुर्वेदा प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आणि तुम्ही आता आपल्याला एवढं ऐकताय तर त्या पद्धतीची तयारी एनटीटीची, कारण की नेट सेट लेवलची डिफिकल्टी लेवल असणार आहे, ती सगळ्यांनी तयारी करा. 100 days 100% गॅरंटी.
और 100% रिफंड. ह्या तत्वावर करण्यासाठी की तुमच्याकडून सुद्धा 100% एफर्ट्स पाहिजेत. आणि हे करून घेण्यासाठी मी इथं सज्ज आहे. मी तुमचा होस्ट तुमची रजा घेऊ इच्छितो. थँकिंग यू, युअर होस्ट डॉक्टर हितेश्वर लोणारे. धन्यवाद.